लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। शरद पवारांच्या मंचर येथील सभेने पक्षाची आणखी ताकद वाढल्याचे चित्र। शिरूर आंबेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास देवदत्त निकम इच्छुक। मंचर येथील सभेच्या नंतर महाराष्ट्र न्यूज लाईव्हला देवदत्त निकम यांची प्रथम प्रतिक्रिया। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार, मंचर। या देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची मंचरला जी जाहीर सभा झाली, त्या सभेला प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। आता सभा संपल्यानंतर अनेक लोकांनी प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे की अशी अभूतपूर्व गर्दी कधी आम्हाला पाहायला मिळाली नव्हती। आणि विशेष करून आंबेगावच्या परिसरातील लोक तर खूप होतीच, परंतु शिरूर तालुक्यामधून प्रचंड मोठा प्रतिसाद हा कालच्या सभेला होता। याचं कारण असं की जी 42 गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत, पूर्वीचा असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि तिथंही असणारी शिरूर तालुक्यातील जनता ही पवार साहेबांवरती पहिल्यापासून खूप प्रेम करणार आहेत। आता मी पाबळमध्ये ज्यावेळी इथं घोडेकर वस्तीला कार्यक्रमाला आलो आणि इथं हॉटेलमध्ये बसलो, त्यावेळी देखील काल ज्या प्रमाणामध्ये लोक आपल्या गावामधून आली होती, त्यांच्या ज्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या की पवार साहेब सोडून बाकी आम्हाला काही माहीत नाही आणि पवार साहेबांनी आमच्याकरता जे केलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही। या पुढच्या कालखंडामध्ये देखील पवार साहेब सांगतील तोच आमचा शब्द, असं प्रत्येक माणसाची भावना आहे। मी या परिसरातील जनतेला मनापासून धन्यवाद देतो की आज जवळची माणसं पवार साहेबांना सोडून गेली, पण ह्या वयामध्ये 84 वर्ष ज्या माणसाचं वय आहे त्याला शेवटपर्यंत न सोडण्याचं वचन हे इथल्या परिसरातील लोकांनी दिलं आहे। मी मनापासून त्यांचं खूप खूप आभार मानतो। साहेब, तुम्हाला या भागाचा चांगला अभ्यास आहे, तुम्ही एका बड्या नेत्याबरोबर काम केलेलं आहे, लोकांची इच्छा आहे की तुम्ही आता काहीतरी इलेक्शनमध्ये उभं राहा, तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? आता आम्ही तर ज्या वेळेस जुलैमध्ये पवार साहेबांच्या समवेत असणारे राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी पवार साहेबांची साथ सोडून भाजप आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या पक्षाबरोबर जाऊन सत्ता स्थापन केलेली आहे की ज्या पवार साहेबांनी यांना एवढी मोठमोठाली पदं दिली आणि ते ज्यावेळी पवार साहेबांना ह्या वयामध्ये साथ देण्याची गरज असताना की केंद्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या विरोधामधलं जे सरकार तिथं काम करते की ज्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे दूध उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल तर प्रचंड मोठं नुकसान झालं आणि तीच लोक आज भाजपच्या सरकारचा किंवा मोदी सरकारचा गावगाव करत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला यंत्रणांची भीती दाखवली जाते, ईडीची भीती दाखवली जाते, तरी देखील पवार साहेबांसारखा माणूस अजिबात घाबरत नाही। अनेक नेते इंडिया आघाडीतले जातात, पण जे जातात त्याच्यामागे काही ना काहीतरी इन्क्वायऱ्या किंवा तो बदनाम झालेला आहे, पण एवढं मोठं राजकीय कारकीर्द असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी केंद्रातलं सरकार जर काही करू शकत नसेल तर या परिसरामध्ये आता उद्याच्या काळामध्ये आता लोकसभेची निवडणूक आहेत, आमचा किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे आहेत की जे संसद रत्न म्हणून त्यांना तिसऱ्यांदा एका टर्ममध्ये सन्मानित करण्यात आलं। हे पहिलं काम आमचं आहे। विधानसभेला अजून वेळ खूप आहे, परंतु आपण उद्या मी उमेदवार किंवा काय हा विचार न करता आमच्या डोक्यामध्ये एकच आहे की आज पवार साहेबांकरता आपण काम करत राहायचं। योग्य वेळी पवार साहेब, तुम्हाला माहिती का, जो न्याय द्यायचा तो कार्यकर्त्याला देत असतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।